झारखंड येथे झालेला होता. बिरसा मुंडा यांचा पहिल्यापासूनच निसर्गावर आणि तिथल्या जंगलावर खूप प्रेम होतं आणि इंग्रजांनी त्याच जंगलातून आपले जहाज बनवण्यासाठी सेरसम या वनस्पतीची यांच्यासोबत हातमिळवणी करून मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यास सुरुवात केली होती. याचा राग बिरसा मुंडांना सतत असा सतावत होता. त्याचमधून भगवान बिरसा मुंडा यांनी 1894 साली उल-गुलान हे संघटन चालू केलं, जेणेकरून आपल्या जंगलाचं, तिथल्या पाण्याचं याचं रक्षण होईल. 1895 पासून खूप असे सदस्य आणि सशस्त्र क्रांतीचा लढा हा त्यांनी 1899 सालापासून चालू केला. पण म्हणतात ना, कोण्याही क्रांतिकाराला पकडून देण्याच्या मागे आपलेच गद्दार असतात. तसंच बिरसा मुंडा यांच्या बाबतीतही घडलेलं आहे. सातरड्या मुंडा या माणसाने इंग्रजांना फितूर होऊन बिरसा मुंडा यांची माहिती दिली आणि 3 फेब्रुवारी 1900 मध्ये जामकोपाई या जंगलातून बिरसा मुंडा हे गाढ झोपलेले असताना त्यांना इंग्रजांनी पकडलं आणि तिथून त्यांना रांची कारागृहात टाकण्यात आलं. रांची कारागृहात त्यांच्यावर खूप अन्याय करण्यात आले, जसे बाकी भगतसिंग यांच्यासोबत करण्यात आले होते असे. 9 जून 1900 मध्ये बिरसा मुंडा यांचा मृत्यू रांची कारागृहात झाला आणि सरकारने कॉलरा म्हणजे त्यावेळेची पटकी या रोगामुळे झाला असा ऑफिशियल त्यांची नोंद केली. पण खूप सारे म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यासोबत जे क्रांतिकारी